साखरेचे दर कमालीचे वाढल्यानंतर याचा परिणाम शिर्डीत येणाऱ्या भाविकांना जो प्रसाद दिला जातो त्या प्रसादावर देखील होतोय। साई प्रसाद देखील साधारण 30 ते 35% जो आहे तो महागला जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। या ठिकाणी जर बघितलं तर हा जो गोड प्रसाद आहे साखरेचा याच्यात वाढ झालेली आहे। आता पूर्वीचा जो स्टॉक होता तो जुन्या दराने जरी विकला जात असला तर नवीन जो माल आहे त्याच्यामध्ये खडी साखर आहे, रेवडी आहे, मखाना आहे, असे जे पदार्थ आहे जे साखरेपासून बनवले जातात ते आता भाविकांना चढ्या दराने या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। आपल्यासोबत गंगवाल अँड सन्स अशा आपण प्रसादाच्या होलसेल दुकानामध्ये आहोत। आपल्याकडे व्यापारी आहेत। मला सांगा कशा पद्धतीने आता रेट वाढलेले आहेत, काय नेमकं आता सगळं नियोजन करावं लागणार? पूर्वी जी साखर होती ती 40 रुपये किलो मिळत होती। आज आम्ही होलसेलमध्ये ती घरात बसते 70 ते 72 रुपये किलो। त्यामुळे जवळसाधारण 30 ते 35 रुपये किलो 35 रुपये किलो हा भाव वाढमुळं सगळंच आमचं जे बजेट होतं ते कोलमडलं। पूर्वी आम्ही जे 10 रुपयाला पाकिट होतं फक्त आम्ही देऊच शकत नाही इतकं, म्हणजे आयुष्यात प्रथमतः इतकी वन वे तेजी आम्ही पहिल्यांदा बघतोय। 30 रुपये किलो साखर पहिल्यांदा माझ्या लाईफमध्ये मी व्यवसाय चालू केल्यापासून रुपया 2 रुपये 5 रुपयाची तेजी व्हायची, 30 रुपये किलो 15 दिवसात वाढली। हे इतकी भयानक वाढ आहेत। साधारण काय काय कसे कसले भाव वाढले? आपल्याकडे जो माल विकला जातो नेमका कसले भाव वाढले? आम्ही साखर फुटाणे, खडी साखर, रेवडी असा गोड प्रसाद भक्तांसाठी भक्त नेत असतात। परंतु जे साखर फुटाणे आम्ही पूर्वी साधारणतः 80 रुपये किलो विकत होतो, आज ते 120 रुपये किलो झालेत। त्यामुळे भक्तांची क्रयशक्ती कमी झाल्यामुळं त्यांनी आपोआपच तो प्रसादाची विक्री अतिशय कमी झालीत। म्हणजे जो आज आम्ही व्यवसाय करतो आज दुकान बिलकुल ठप्प झालेत, व्यवसाय बिलकुल झिरो होत आला आहे। नाही, ही साखरेची दरवाढ होणार होती किंवा काही पूर्वकल्पना देण्यात आली होती? कारण आपण होलसेल व्यापारी आहात। नाही, बिलकुलच नाही। हे असं इतकं अचानक वन वे वाढ झाली आणि पुन्हा भाव कमी होऊ शकतात अशी सगळ्यांना खात्री होती। सरकार हे काही ॲक्शन घेईल आणि इतकी वाढ ही प्रथमतः होत आहे। तर मग कोणीच माल कोणी धरलेला नाही, कोणाकडेही माल नव्हता। शिल्लक माल बी आमच्याकडे 5-50 गोण्या असतील, त्यापेक्षा जास्त माल कोणाकडेही शिल्लक नव्हता। आता पेढा वगैरे हा देखील वाढलेला ना? हो, पेढा वाढणं सगळं म्हणजे साखरेच्या कनेक्टिंग जितके काही गोड प्रसाद आहे तो सर्वची सर्व वाढलंच आहे। आता नगर परिषदेने जो फलक दिलेला आहे त्या पद्धतीने दरपत्रक आहे त्याच्यात देखील वाढ होणार की नेमकं आता तुमचं मार्जिन कमी होणार, कसं करणार? नाही, नगरपालिकेला तर फलक बदलावंच लागेल। आमची जे त्यांनी विक्रीचा भाव आहे तीच आमची जर खरेदी झाली तर दुकानदार त्या भावात विकूच शकत नाही। त्यामुळे त्यांना नगरपालिकेला सुद्धा निर्णय घेऊन हे रेट वाढवावे लागतील। गेल्या 6 महिन्यापूर्वी नगर परिषदेकडनं जे प्रसाद विक्रेते आहेत त्यांना एक दरपत्रक निश्चित करून दिलेलं होतं। मात्र आता अचानक जी साखरेची वाढ झालेली आहे त्यामुळे भाविकांना साहेबांचा जो प्रसाद आहे गोड प्रसाद, त्यामध्ये पेढा असेल, खडी साखर असेल किंवा साखरेपासून बनवणारे जे काही प्रसाद आहेत त्याच्यात देखील आता तो महाग त्यांना विकत घ्यावा लागणार आहे। त्याचबरोबर नगर परिषदेला देखील दरपत्रक बदलून त्यात नवीन दर आकारणी करण्यात येऊ शकते। एकंदरीत जर म्हटलं तर साहेबांचा जो प्रसाद आहे त्यामध्ये लाडू प्रसाद देखील आहे। सध्या तो त्याच्यात जरी वाढ झालेली नसली, संस्थांनी आपली त्याबद्दलची भूमिका जरी स्पष्ट केली नसली तर साखरेचे जर असेच जर राहिले तर शिर्डीत येणाऱ्या भाविकांना साहेबांचा सर्व प्रसाद जो आहे तो साधारण 30 ते 35% महाग दराने विकत घ्यावा लागणार आहे। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।